आणि हे शीर्षक, या शीर्षकावरती आपण लगेच वचनाकडे जाऊन अभ्यास करू की प्रभू खरे मोठेपण याविषयी प्रभू येशू ख्रिस्त शिष्याना काय सांगत आहे. आणि नंतर मग आपण 2 दिवसापूर्वी वचनाचा काय अभ्यास केला ते सुद्धा पाहू. मी विनंती करतो, मत्तई कृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय वचन 25 कोणीही वाचा. मत्तई 20:25. त्यास बोलावून म्हटले, परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात व मोठे लोक हे अधिकार करतात, हे तुम्हास ठाऊक आहे. हालेलुया. आमेन. प्रभू प्रियांनो, हे वचन फार चांगलं आहे, फार समर्पक आहे, फार महत्वाचं आहे. कारण पूर्ववृत्तांत असा आहे की गर्जनेचे पुत्र, ठीक आहे ना, गर्जनेचे पुत्र जे जैगिकदृष्ट्या जब्दीचे पुत्र होते, याकोब आणि योहान, दोघे भाऊ होते, सख्खे भाऊ. आणि त्या दोघांची इच्छा होती की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याच्या गौरवामध्ये येईल तर त्यांना उजवी डावीकडे बसण्याची संधी मिळाली. परंतु प्रभूकडे बोलण्यासाठी आपण जसं जैगिकदृष्ट्या करतो तसंच त्यांनी एक प्रयत्न केला की त्यांनी आपल्या आईला सांगितलं. आणि प्रभू त्यांची आई, जिचं नाव दुसऱ्या ठिकाणी सांगितलंय सलोमी नाव होतं तिचं, जब्दीची पत्नी, याकोब आणि योहानाची आई ही सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताची शिष्या होती. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं आपण काही दिवसानंतर पाहणार आहोत की वधस्तंभावर जाणं, त्या ठिकाणी पण ती उभी होती. पुनरुत्थानाची ही साक्षी नंतर ती झाली. आणि नंतर पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख नाहीये, परंतु बऱ्याच ठिकाणी असा उल्लेख आहे की तिने सुरुवातीचं चर्च जे यरुशलेममध्ये बनलं त्यामधल्या काही स्त्रियांपैकी ती प्रमुख होती. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची शिष्य असून सुद्धा जेव्हा मुलांनी सांगितलं, मुलांचा कळवळा असतो नाही का, आणि तिने प्रभूला जाऊन विनंती केली की प्रभू तुम्ही जेव्हा आपल्या गौरवात याल तेव्हा माझ्या एका मुलाला तुमच्या उजवीकडे आणि एका मुलाला डावीकडे तुम्ही जागा द्या. आणि मग आपण परवा त्याचा अभ्यास केलेला आहे की प्रभूने सांगितलं की मी जो प्याला पिणार आहे तो ह्या दोघांच्याने पिववणार नाही, पिववेल काय? आणि ते म्हणाले हो. तर प्रभू म्हणाला की ठीक आहे, तुम्ही प्याल खरा, परंतु माझ्या उजवीकडे डावीकडे कोण बसणार आहे याचा अधिकार देव पित्याकडे आहे. आणि ह्याच थोडस इकडे कंटिन्युएशन होत आहे. कारण हे ऐकल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य 12 होते नाही का, तर बाकीच्या 10 जणांना राग आला. आणि मला वाटतं तो राग समर्पक आहे, तो राग रास्त आहे की ह्यांचीच आई आहे का, हेच बोलू शकतात का, आमचे नातलग नाही आहेत का, आम्ही पण आमच्या एकेका नातलगाला पुढे घेऊन येतो. शिमोन पेत्र मनातल्या मनात विचार करत असेल, अरे प्रभूने तर मला असं सांगितलंय की तू एक खडक आहेस, तुझ्यावरती मी माझं पूर्ण मंडळी उभारेन. तर सर्व शिष्यांना वेगवेगळ्या पद्धतीने रास्त राग आला असेल, परंतु प्रभूकडे कदाचित कोणी तो असा अगदी प्रकट नाही केला, परंतु त्या 10 शिष्यांना त्या दोघांचा राग आला. आणि त्यानंतर प्रियांनो जे झालं ते अद्भुत आहे, ते फार महत्वाचं आहे. आणि जे तुमच्या माझ्या जीवनासाठी पण फार समर्पक आणि महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ते वचनामध्ये असं लिहिलंय, 25वं वचन वाचतो, पण येशूने त्यास बोलावून म्हटले. फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताने असं नाही त्यांना बोलावून ओरडलं नाही किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने दुर्लक्ष नाही केलं की अरे काय यांचा जगिक वादविवाद चालू आहे, इकडे मी यांना एवढं देवाच्या राज्याचा गौरव सांगत आहे आणि हे जगिक गोष्टींमध्ये गुरफटलेले आहेत. नाही प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना बोलावलं आणि समजावलं. आणि त्याचं पहिलं वाक्य फार महत्वाचं आहे. वचनामध्ये असं म्हटलेलं आहे सॉरी, विदेशांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवतात व मोठे लोक ही अधिकार करतात, हे तुम्हास ठाऊक आहे. प्रियांनो, थोडेसे प्रश्नोत्तर आपण करूया. प्रश्न असा की प्रभू येशू ख्रिस्ताने हे सांगितलं ह्याच्या मागे एक फार मोठं कारण आहे. आपण ते कारण आज जाणून घेऊया. सृष्टीमध्ये मानवामध्ये प्रथम जे पाप आलं, जे आपण पाहतो की आदम आणि हव्वेने जे पाप केलं, आपण त्याची संतान आहोत. कोणी आपला माईक अनम्यूट करून सांगा की हे पाप का आलं, या पापाचं कारण काय होतं, कोणी सांगा. कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त पाप्यांना तारावयास आला होता. आणि जर पाप जगात आलं नसतं तर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे म्हणजे तितकं महत्वाचं ठरलं नसतं. सॉरी, मी थोडा चुकीचा प्रश्न विचारला. प्रश्न बदलतो. प्रश्न असा आहे की आदाम आणि हव्वेने जे पहिलं पाप केलं ते कोणत्या स्वरूपाचं पाप होतं, कोणती आज्ञा मोडली गेली होती, किंवा त्या पापाचं कारण काय होतं. म्हणजे एक पाप असतं जे खोटं बोलण्याचं पाप असतं, एक पाप असतं जे चोरी करण्याचं पाप असतं, एक पाप असतं जे खून करण्याचं पाप असतं. आदाम आणि हव्वेने जे पाप केलं त्या पापाचं स्वरूप काय होतं. कारण असं आज्ञा म्हणू शकतो आज्ञाभंग. आज्ञा मोडली. कोणती आज्ञा मोडली.
देवाने ते त्यांना सांगितलं होतं की सांगितलं होतं ते करायचा प्रयत्न केला. सॉरी, पुन्हा बोला, आवाज स्पष्ट नाही आला. फळ खाऊ नको असं सांगितलं होतं ते त्यांनी खाल्लं. अच्छा, तर असं आपण म्हणू शकतो का की जगातलं पहिलं पाप हे खाण्याने आलं, खाण्याविषयी मोह झाला मनुष्य जातीला, कारण ते त्यांना डोळ्यांनी असं म्हटलं की हवेला ते मनोहर वाटलं आणि ते तिने खाल्लं आणि मग ते तिच्या पतीला दिलं. आणि तर जगातलं पहिलं पाप प्रियांनो मनुष्य जातीमध्ये खाण्याने आलं. आपण थोडंसं अजून त्याच्या मागे जाऊया, थोडीशी अजून टाइमलाईन मागे घेऊया. आता ह्याच अनुषंगाने विचारतो, सृष्टीतलं पहिलं पाप कशामुळे? सृष्टीमध्ये एक पहिलं पाप किंवा पहिला आज्ञाभंग झाला, जो पृथ्वीच्या वरती झाला, स्वर्गामध्ये झाला, जो आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये नमूद आहे, तो कशामुळे झाला? गर्व. हालेलुया. सृष्टीतलं पहिलं पाप प्रियांनो गर्वामुळे झालं. दुष्ट जो होता सैतान, तो प्रभू देवाचा आद्यदूतांपैकी एक होता आणि त्याच्या असं म्हणू शकतो की त्याच्या खाली किंवा त्याच्या अधिकाराखाली देवदूतांची फार मोठी सेना होती. आणि त्याच्यामध्ये प्रियांनो जे एक पाप आलं, त्याच्यामध्ये एक विचार आला की मी देवास्वरूप किंवा देवापेक्षाही मोठा होऊ शकतो. आणि म्हणून सैतानाने पाप केलं आणि सैतानाला स्वर्गातून खाली टाकण्यात आलं. प्रियांनो, सृष्टीतलं मोठं पाप आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती आहे की आपण आदमाची संतान आहोत. सॉरी, सैतानाने आपल्याला फसवून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आदम हव्वाच्या जीवनामध्ये पाप टाकलं. त्या अनुषंगाने एक शाप आहे. परंतु प्रियांनो, त्याच्या पलीकडे जे दुष्टाच्या मनातलं शाप होतं किंवा जे दुष्टाच्या जीवनातलं एक मोठं पाप होतं, जे अजूनही आहे, ते म्हणजे मी देवासमान होऊ शकतो. प्रियांनो, दुष्टाने जेव्हा आदम आणि हव्वेला फसवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुद्धा त्यांना हेच सांगून भुलवण्याचा प्रयत्न केला. दुष्टाने हव्वेला सांगितलं की तुम्ही हे फळ खा आणि तुम्ही देवासारखे व्हा. अभिमान तुमच्या जीवनामध्ये म्हणू शकतो ना की जी हायेस्ट अचिवेबल लेवल आहे, जी एक पातळी आहे जीवनामध्ये, की ह्या पातळीच्या वरती तुम्ही जाण्याची गरजच नाही किंवा जाऊ शकत नाही, ती पातळी तुम्ही गाठाल, असं सैतानाने मानव जातीला हव्वेला प्रलोभन दाखवलं. तुम्ही मोठे व्हाल. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं की तुम्ही खऱ्या अर्थाने मोठे व्हाल. दुष्टाने प्रियानं भुलवलं, कारण देवाने तुम्हाला, मला, मानव जातीला त्याच्या प्रतिमेमध्ये बनवलं होतं. यापेक्षा मोठी आपल्याला पातळी गाठण्याची गरजच नव्हती आणि आजही गरज नाहीये. हालेलुया. सतीश, म्यूट करतोस का प्लीज? थँक्स. प्रियानो, देवबापाने जेव्हा तुम्हाला, मला, मनुष्य प्राणीला बनवलं, तेव्हा आपल्याला देवाने स्वतःच्या प्रतिमेमध्ये बनवलं होतं की आपण त्याचे वंश आहोत. पवित्र शास्त्रामध्ये अनेकदा या गोष्टीचा संदर्भ आहे की आपण त्याचे वंश आहोत. जर देवाने तुम्हाला आणि मला एवढा मोठा मान दिलाय, किंवा मी शब्द वापरेन की एवढं मोठं मोठेपण दिलंय, खरं मोठेपण दिलंय, तर ह्यापेक्षा अधिक उच्च पातळी गाठण्याची काय गरज आहे? परंतु प्रियांनो, सैतानाच्या भुलवण्याने आपण पापात पडल्यामुळे आदामापासून प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत मी म्हणेल किंवा आपल्यापर्यंत सुद्धा म्हणेल, आपण सर्व जे आहोत ते आपण सर्वजण जगामध्ये खोटं मोठेपण गाठायचा प्रयत्न करतो. आणि हे खोटे मोठेपण गाठण्याच्या प्रयत्नामध्ये आपण एक फार भयंकर पाप करतो प्रियानो, जे सृष्टीच्या आरंभी असं म्हणू शकतो, किंवा स्वर्गामध्ये जे पाप दुष्टाने केलं होतं, जे देवाला आवडत नाही. आणि ते खोटं मोठेपण आहे प्रियानो. ते एक सत्य नाहीये, ते असत्य आहे, ते भुलवलेलं, फसवणारी गोष्ट आहे, फसलेली गोष्ट आहे. कारण प्रियानो, जर तुम्ही आणि मी देवाच्या प्रतिमेमध्ये बनलेलो आहोत, तर मग आपल्याला अजून मोठेपण गाठण्याची काय गरज आहे? परंतु आपण जगात राहत असताना आपल्याला ह्या गोष्टी समजत नाहीत, आणि हेच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना पुन्हा पुन्हा निक्षून सांगत आहे. या वचनामध्ये प्रियानो, आपण पाहतो की जब्दीची बायको याकोब आणि योहान यांची आई सलोमी जेव्हा प्रभूकडे गेली, तेव्हा तिने एक खोटं मोठेपण घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या पुत्रांसाठी विनंती केली. कारण तिला माहिती होतं की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःहून या 12 शिष्यांना पाचारण केलेलं आहे, म्हणजे त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये, गौरवामध्ये एक विशिष्ट असा वाटा ठेवलेला आहे. आणि एवढा वाटा ठेवलेला असताना तिची इच्छा होती की या 12 शिष्यांमध्ये सुद्धा वरती याकोब आणि योहान यावे, आणि म्हणून तिने प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती केली. आणि ते खोटं मोठेपण आहे, त्याची गरजच नव्हती. आणि असं नाहीये की प्रभू येशू ख्रिस्ताने हे
पहिल्यांदाच शिष्यांना समजावून सांगितलेलं. आपण वचनामध्ये पाहू, मत्तई शुभवर्तमान मला म्हणून मी सुरुवातीपासून सांगतो की आपण गेले कित्येक महिने अभ्यास करतोय. मत्तई शुभवर्तमानाची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट मला स्वतःला या अभ्यासामधून कळली आहे की मत्तई शुभवर्तमान बऱ्याच अंशी क्रोनॉलॉजिकली गेलाय. क्रोनॉलॉजिकली म्हणजे एक घटना घडल्यानंतर त्याच्यानंतर जी घटना घडली आहे त्या घटनेकडे मत्तई शुभवर्तमान त्या पद्धतीने लिहिलंय. म्हणजे 7 फेब्रुवारीला काय घडलं, त्यानंतर 8ला काय घडलं, 9 फेब्रुवारीला काय घडलं. प्रभू येशू ख्रिस्ताची जवळपास 3.5 वर्षाचं जे मिशन कार्य होतं ते अगदी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापासून किंवा असं म्हणू शकतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून पुनरुत्थानापर्यंत प्रत्येक घटनाक्रम योग्य वेळेनुसार एका मागोमाग एक असा मत्तयाने मांडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून प्रियानो पाहू की ही घटना घडण्याच्या काही दिवस आधी किंवा काही महिने आधी एक घटना घडली होती ज्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने वारंवार शिष्यांना सांगितलं होतं की त्यांच्यामध्ये खरं मोठं पण कसं यावं, नम्रता कशी यावं. आपण वचनाकडे जाऊ प्रियनो. मी विनंती करतो मत्तई शुभवर्तमानाचा 18वा अध्याय वचन 1 ते 5 कोणी वाचा. मत्तई 18 1 ते 5. त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? तेव्हा येशूने एका बालकाला बोलवून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. ह्यास्तव जो कोणी स्वतःला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. आमीन. प्रियनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मृत्यूचं दुसऱ्यांदा भविष्य केलं आणि कफरनुमात आल्यावरती जो पेत्राने सांगितल्यानं विनंती केल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने मंदिराचा कर देण्यासाठी जी तजवीज केली, या सर्व प्रकारामध्ये शिष्यांच्या मनामध्ये मात्र एक उलाढाल चालू होती. शिष्य असा विचार करत होते की स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा कोण, आणि अशी एक चर्चा सुरू झाली त्यांच्यामध्ये की मोठा कोण. कारण स्वर्गाच्या राज्यामध्ये त्यांच्या आधी त्यांनी विचार केला असेल की फार मोठे मोठे संदेष्टे आले, एलिया होता, मोशे होता, आणि ते विचार करत होते. त्यांना असं जाणवलं असणार गेल्या कित्येक दिवसांमध्ये की जो ख्रिस्त, जो येणारा ख्रिस्त आहे, जो देवाकडून येणारा मसीह आहे, तोच प्रभू येशू आहे. आणि ह्याबद्दल पेत्राने उघड अशी कबुली दिली होती. हे काही दिवसापूर्वी घडलेली घटना, म्हणून मत्तई शुभवर्तमान त्या दृष्टीने फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि ही घटना जेव्हा घडली तेव्हा काही शिष्यांच्या मनात, मी असं नाही म्हणेन की पूर्ण विश्वास, ठाम विश्वास, पण थोडासा अंदाज यायला लागला की हो, कदाचित हाच मसीहा असू शकतो. आणि मग त्यांना आठवू लागलं की मसीहा जो येणार आहे त्याच्याबरोबर किती मोठी अभिवचन येणार आहे, किती मोठं असं म्हणू शकतो सुबत्ता येणार आहे, किती चांगल्या चांगल्या गोष्टी इस्रायला बरोबर होणार आहेत. आणि मग शिष्यांना वाटायला लागलं असेल कुठे ना कुठे मनामध्ये की अरे, हाच जर मसीहा आहे, प्रभू येशू ख्रिस्त हाच जर ख्रिस्त आहे, तर त्याच्या बरोबरीने आम्हाला सुद्धा किती मोठा गौरव मिळेल, आम्हाला सुद्धा किती मोठं असं म्हणू शकतो सुबत्ता मिळेल किंवा चांगल्या गोष्टी मिळतील. आणि म्हणून 12 शिष्यांमध्ये मला असं वाटतं की अगदी तुम्ही आम्ही पण म्हणू शकतो प्रियांनो की अशा चर्चा बरेचदा होतात. आणि 12 शिष्यांमध्ये अगदी असं म्हणू शकतो की निरागस पणे किंवा इनोसेंटली ही चर्चा सुरू झाली असेल की स्वर्गाच्या राज्यामध्ये मग मोठा कोण? मोशे मोठा, एलिया मोठा, एलियाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने येणारा बाप्तिस्मा करणारा योहान मोठा. कारण त्यांना माहितीये की मसीहा तर मोठा आहेच, पण मसीहा नंतर कोण? प्रियांनो, फार मजेशीर गोष्ट आहे नाही का, की मसीहा मोठा आहे त्यांना माहितीच आहे, पण त्यांची ही जाणून घेण्याची इच्छा आहे की हु इज नंबर 2, हु इज नंबर 3, हु इज नंबर 4. आणि आपल्या बरोबर पण प्रियांनो जीवनामध्ये बरेचदा असं होतं नाही का, की आपण म्हणतो ठीक आहे, आमच्या मंडळीमध्ये ना आमचे पाळक साहेब एकदम बेस्ट आहेत, बोलण्यामध्ये अगदी स्पष्ट आहेत, फार छान बोलतात, प्रभूचा आत्म्याचा फार प्रखरपणे त्यांच्यामध्ये कार्य होतं. पण मग बोलता बोलता प्रियांनो आपण चर्चा करतो की अरे हो, पाळक तर आहेतच, परंतु ना ते आमच्या मंडळीमध्ये एक व्यक्ती आहेत, तो पण फार चांगला बोलतो, किंवा ती पण फार चांगली बोलते, किंवा तो फार चांगली वाद्य वाजवतो, ती पण फार चांगली वाजवतो. मला पूर्ण गॅरंटी आहे की उद्या पाळकांची जागा ती घेणार. आणि मग प्रियांनो, मनुष्य स्वभाव असल्यामुळे लहानपणापासून आपली कदाचित तशी एक संस्कार असतील किंवा उलाढाल असेल की आपण ते विचार करायला लागतो, नंबर लावायला लागतो, तुलना करायला लागतो. आणि शिष्यांमध्ये पण झालंय प्रियांनो, आणि इथपर्यंत हे स्वाभाविक आहे, मी म्हणेन हे नॉर्मल आहे. आणि हे शिष्य चर्चा करत असताना आपण मत्तई 18 मध्ये पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त कडे एक शिष्याने चांगली गोष्ट केली आहे प्रियांनो. मी पुन्हा वचन वाचतो, मत्तई 18:1.
त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात मोठा कोण? फार महत्वाची गोष्ट आहे प्रिय, की शिष्य स्वतः प्रभू येशूकडे येऊन विचारत आहेत की स्वर्गाच्या राज्यात मोठा कोण? आणि मग प्रभूने अगदी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे 2ऱ्या आणि 3ऱ्या वचनामध्ये बाळकाला समोर करून, की मी तुम्हाला खचित सांगतो, तुमचे मन वळल्याशिवाय व तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. यास्तव जो कोणी आपल्याला या बाळकासारखा लीन करेल तो स्वर्गाच्या राज्यात मोठा होईल. प्रियांनो, आपण काही दिवसापूर्वी या वचनाचा फार चांगल्या रीतीने अगदी विस्तृतपणे अभ्यास केलेला आहे, की बाळकासारखी निरागसता, बाळकासारखी नम्रता का महत्वाची असते. कारण प्रियांनो, बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण त्याचा अभ्यास केलाय, परंतु एक गोष्ट मला इकडे नमूद करण्याविषयी वाटते. बाळक जे असतात किंवा लहान मूल जे असतात प्रियांनो, त्यांना टायटल नसतात. ठीक आहे ना, त्यांना व्यवसाय नसतो. जगिक त्यांना ना अशी विशेषणं लावलेली नसतात, की ठीक आहे, म्हणजे आपल्यामध्ये अशी बाळकं तर फारच आहेत, तरी सुद्धा आपण कुठल्याही बाळकाचं उदाहरण घेऊ शकतो. उदाहरणार्थ आमची सगळ्यात मोठी ताई आहे सुनीता, त्यांची मुलगी आहे जॅस्पर. आता जॅस्पर 5 वर्षाची आहे. तर कोणी असं नाही बोलणार, की "अरे बाबा, जॅस्पर डॉक्टर आहे का? जॅस्पर टीचर आहे का? जॅस्पर वकील आहे का? जॅस्परचं वार्षिक इन्कम किती आहे? जॅस्परकडे गाडी आहे का? जॅस्परकडे घर आहे का?" प्रियांनो, बाळकांना ही विशेषणं लागतच नाही, की बाळकांकडे गाडी आहे का? घर आहे का? व्यवसाय आहे का? नोकरी आहे का? कारण बाळकांकडे ती निरागसता देवाच्या कृपेने आजही राहिलेली आहे. ती नम्रता, ती लीनता. आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे शिष्यांना अगदी स्पष्टपणे, की ही बाळकांसारखी लीनता असावी, की तुमच्याकडे जगिकदृष्ट्या असं काहीच नसावं, की ज्याची तुम्ही थोरवी किंवा आढ्यता मानावी. किंबहुना मी त्याच्या पुढे जाऊन म्हणेन, की आध्यात्मिकदृष्ट्या पण असं काही ठेवू नका, की ज्याची तुम्ही आढ्यता किंवा अहंकार बाळगावा. आणि ते बाळकांमध्ये असतं प्रियानो. बाळक, कुठलंही बाळक असो जे देवाची प्रार्थना जेव्हा करत असेल, तेव्हा ते बाळक त्या लीनतेने, त्या निरागसतेने प्रार्थना करतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने अगदी स्पष्ट उदाहरण दिलंय. परंतु प्रियानो, शिष्य तुमच्या माझ्यासारखेच माणूस आहे. आणि म्हणून एवढं होऊन सुद्धा शिष्यांमध्ये ही चर्चा थोडीशी पुढे असं म्हणू शकतो, की एका चुकीच्या कृत्याकडे गेलेली आहे. आणि मग त्यांच्यामध्ये जे गर्जनेचे पुत्र आहेत, याकोब आणि योहान, त्यांनी आपल्या आईला सांगितलं, की "तू प्लीज जाऊन प्रभूला विनंती कर, कारण प्रभू कदाचित आमचं ऐकणार नाही किंवा प्रभू आम्हाला रागावेल." म्हणून त्यांनी विनंती केली आणि तिने जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं. आणि त्याच्यानंतर 10 शिष्यांचा त्या दोघांवरती राग भडकला. आणि ह्याच्यानंतर प्रियांनो, फार जाणणं महत्वाचं आहे, की आपल्या देवाची कृपा किती अगाध आहे, की प्रभू येशू ख्रिस्ताने इकडे स्वतःहून शिष्यांना बोलवून घेतलेले आहे. आपण मत्ती 20:25 मध्ये पाहतो, की प्रभूने स्वतः शिष्यांना बोलवून पुन्हा एकदा समजावून सांगितलं. प्रभू असा नाही म्हणाला, की "अरे, मी तुम्हाला थोड्या दिवसापूर्वी समजावून सांगितलं होतं." जगिक भाषेमध्ये याला भरपूर विशेषणं प्रभू वापरू शकला असता. मी ती वापरणार नाही. कारण मी डोंगरावरलं प्रवचन वाचलेलं आहे, समजलेलं आहे आणि त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रियानो, जगिकदृष्ट्या आपण पाहिलं गेलं तर प्रभू त्यांना रागवू शकला असता, दटावू शकला असता. आणि ते योग्यही ठरलं असतं. परंतु आपण वचनामध्ये अभ्यास केलेला आहे आणि हे जाणणं गरजेचं आहे प्रियानो, देव प्रीती आहे, देव सहनशील आहे. आणि प्रीती सहनशील आहे. प्रीतीबद्दल फार आपण पुढे नंतर वाचणार आहोत, की प्रीती कशी सहनशील आहे, कशी कनवाळू आहे, कशी परोपकारी आहे. आणि ही प्रीती पण प्रियानो देव आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त ह्या सहनशीलतेने, ह्या प्रेमाने शिष्यांनी चुकीचं केलं, चुकीच्या पद्धतीने रागवले, चुकीच्या पद्धतीने चर्चा केली, की आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण, तरी सुद्धा बोलावून समजावून सांगत आहे. आणि या वचनामध्ये पुन्हा एकदा 20-25 मध्ये मी संदर्भ सांगत आहे, ही गोष्ट समजण्यासाठी फार महत्वाची आहे. कारण प्रभू म्हणत आहे, की जसे विदेशांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवतात व मोठे लोक ही अधिकार करतात, हे तुम्हास ठाऊक आहे. कारण त्यावेळी रोमी सरकारची सत्ता होती. त्याचबरोबरीने मांडलिक राजा हेरोद, त्याची सत्ता, परत इस्रायली लोकांवरती शास्त्री, परुषी, सदुकी ह्यांची वेगळी सत्ता. आणि त्यांना माहिती होतं, की हे मोठे लोक कशाप्रकारे प्रभुत्व गाजवतात, कशाप्रकारे गोरगरिबांचा न्याय देत नाहीत, त्यांना नाडायचा प्रयत्न करतात, त्यांना जाच करतात, छळतात, हे सर्व त्यांनी पाहिलेलं आहे. आणि असं असताना प्रभू त्यांना सांगतो, की तुम्हामध्ये हे नसावं. आपण पुढचं वचन वाचूया. मी विनंती करतो, मत्तई 20 याचं वचन 26 ते 28 कोणी वाचा. तसे तुम्हामध्ये नाही, तसे तुम्हामध्ये नाही, तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल. हालेलुया. 27 आणि 28 ही वाचा. आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल.
ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, ह्यापुढे प्रभू येशू ख्रिस्ताने फार अलौकिक गोष्ट सांगितली आहे. प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत आहे वचन 26 की तुम्हामध्ये तसे नसावे. म्हणजे विदेशी लोक जसे अधिपती त्यांचे अधिपती इतरांवरती प्रभुत्व चालवतात किंवा मोठे लोकही अधिकार करतात, तसे तुम्हामध्ये नसावे. तर तुम्हामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे. प्रियानो, फार मोठी गोष्ट आहे, उलथा पालट करणारी गोष्ट आहे ना, की जो मोठा होऊ पाहतो, ज्याची इच्छा आहे की मला सगळ्यांनी सर बोलावं, मॅडम बोलावं, त्याने इतरांची सेवा करा. आपल्याला आजही प्रियांनो इतकी महान गोष्ट आहे, इतकी गंभीर गोष्ट आहे ही, की आज प्रभू येशू ख्रिस्ताचे येऊन झाल्यानंतर 2021 वर्ष झालेली आहेत अंदाजे. तर आज ही गोष्ट ही पचायला कठीण वाटते. आणि प्रियांनो, याचं कारण आहे. परंतु यामध्ये हे जाणणं महत्वाचं आहे की ख्रिस्त सांगत आहे शिष्यांना की तुम्हाला श्रेष्ठ व्हायचं त्याबद्दल हरकत नाही. तुमच्या मनामध्ये आध्यात्मिक दृष्ट्या श्रेष्ठत्वाची होण्याची बाळगण्याची इच्छा आहे, त्याबद्दल हरकत नाही. कारण देव सांगतो की प्रियांनो, तुम्ही या जगामध्ये आहात तर तुम्ही ज्ञान घ्या आणि त्या ज्ञानामध्ये आध्यात्मिक मध्ये तुम्ही वाढत जा. ते श्रेष्ठत्व फार महत्वाचं आहे. पण ते श्रेष्ठत्व येत असताना तुम्हाला जर श्रेष्ठ व्हायचंय तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिली अट तुम्ही लक्षात घ्या, ज्ञानाबरोबर आढ्यता येऊ देऊ नका. जर तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे जर प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य होण्याची तुम्हाला जर ते विशेषण मिळत आहे आणि तुम्हाला ते श्रेष्ठत्व मिळत आहे, तर तुम्ही इतरांचे सेवक व्हा. तुम्ही इतरांचे सेवक व्हा. आणि प्रियांनो, हे फार उलट केलेलं वचन आहे, पचायला फार अवघड आहे. परंतु हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताने जे बोललेलं आहे ते ख्रिस्ताने करूनही दाखवलेलं आहे. कारण पुढच्या वचनामध्ये पुढच्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतःचं उदाहरण देऊन शिष्यांना हा एक किस्सा दाखवत आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी वचन वाचतो, वचन 27 आणि 28, आणि तुम्हामध्ये जो कोणी पहिला होण्यास इच्छितो त्याने तुमचा दास व्हावे. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव द्यावयास आला. इकडे प्रियांनो, ही जी अवघड वाटणारी गोष्ट आहे, ही जी क्लिष्ट वाटणारी गोष्ट आहे, ही जी अतार्किक वाटणारी गोष्ट आहे, प्रियांनो इकडे सोपी झालेली आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला पचायला अवघड अशी कुठली गोष्ट सांगितली नाही जी त्याने स्वतः केलेली नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या माझ्या पुढे जाऊन ती गोष्ट स्वतः केलेली आणि मग सांगितलेली की बघा मी ही केलेली, आता तुम्ही माझा कित्ता घेऊ. आणि ह्याबद्दल प्रियांनो पौल फिलिप्पेकरास पत्रामध्ये फार सुंदर पद्धतीने लिहितो. कारण फिलिप्पेकरास पत्र असं म्हटलं जातं की पौलाने जी जेव्हा रचना केली तेव्हा पौल आणि सिला हे तुरुंगामध्ये बंदिवासात होते आणि त्यावेळी त्याने फिलिप्पेकरास पत्र लिहिलं. त्यावेळी पौलाला देवाच्या कृपेने त्याने ते पत्र लिहिताना प्रभू येशू ख्रिस्ताने जी चित्तवृत्ती सांगितलेली आहे, जी खरे मोठेपण आहे, नम्रता आहे, ती त्याने अधोरेखित करून फिलिप्पेकरास लोकांना सांगितलेली आहे. आपण ते वचनामध्ये जाऊन पाहू. मी विनंती करतो, पौलाचे फिलिप्पेकरास पत्र 2 अध्याय वचन 5 ते 7 कोणीही वाचा. फिलिप्पेकरास पत्र 2, 5 ते 7. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आमीन. पुढचे 8वें वचनही वाचायला. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येतपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. आमेन. प्रियांनो, फार महत्वाची गोष्ट आहे. इकडे या वचनामध्ये असं स्पष्ट सांगितलेले की जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्येही असो, म्हणजे आपणा सर्वांमध्ये. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ त्याने मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. प्रियांनो, इकडे प्रभू येशू ख्रिस्ताने जे सृष्टीच्या आरंभीचं जे पाप आहे, जे दुष्टाने केलेलं आहे,
सर्वप्रथम पाप ते म्हणजे अज्ञतेचं पाप. देवाच्या राज्यामध्ये देवापासून एक सेकंड असं म्हणू शकतो सैतानाला आज्ञादूतांपैकी एक असं एवढं मोठं स्थान दिलं होतं. आणि त्याच्याबद्दल असं वर्णन केलं जातं की तो फार देखणा होता, त्याच्याकडे एवढा मोठा अधिकार होता. आणि असं वर्णन असून सुद्धा त्याच्यामध्ये तो खोटा अभिमान आला, खोट्या मोठेपणाची इच्छा निर्माण झाली, अहंकार आला आणि त्या गर्वामुळे त्याने देवासमान होण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून तो स्वर्गातून खाली पाडला गेला. आणि त्याने नंतर मनुष्य जातीला भुलवलं. आणि मनुष्य जातीमध्ये पण आपण पाहतो की आदाम हवेने पाप केल्यानंतर एक गर्वाचं अहंकाराचं पाप ही सुद्धा आपल्या पूर्ण मनुष्य जातीमध्ये शिरलेलं आहे. आणि असं असताना प्रभू येशू ख्रिस्ताने हीच गोष्ट असं म्हणू शकतो एका प्रकारे रिव्हर्स केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वप्रथम जर काही गोष्ट केली असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ मानला नाही, तर स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. फार अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो. म्हणून मी सांगतो की प्रभू येशू ख्रिस्ताने, आपण पूर्ण चारही शुभवर्तमाने वाचूया, नंतर पत्र वाचूया, की प्रभू येशू ख्रिस्ताने अशी कोणतीही गोष्ट स्वतः केली नाही जी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला करायला सांगत आहे. प्रत्येक गोष्ट प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः त्या कष्टातून, त्या अनुभवातून प्रभू येशू ख्रिस्त आपल्यापेक्षा कैक पटीने पुढे गेलेला आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की मी पुढे गेलेलो आहे, तुम्ही मला अनुसरा, माझ्या मागे या, उजवी डावीकडे बघू नका. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त प्रियांनो फार सहनशीलतेने शिष्यांना पुन्हा सांगत आहे की जसे विदेशी लोक इतरांवरती अधिकार गाजवतात, प्रभुत्व गाजवतात, तसं तुम्ही करू नका. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने ज्याप्रमाणे स्वतःला रिक्त केलेलं आहे, ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये सेवा करून घ्याव्यास नाही तर इतरांची सेवा करावयास, आणि वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव द्यावयास. प्रियांनो, आपल्या वचनामध्ये ह्या आधी सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे की आपण मी प्रश्न मला वाटतं या प्रार्थनेमध्ये विचारला होता की प्रभू येशू ख्रिस्ताचं या पृथ्वीवर येण्याचं त्यावेळी कारण काय होतं, व्हॉट वॉज द मिशन, व्हॉट वॉज द ऑब्जेक्टिव्ह. आणि हे इकडे स्वतः खुद्द प्रभू येशू ख्रिस्त फार प्रगट रीतीने स्पष्ट सांगत आहे की मनुष्य जातीचा उद्धार करण्यासाठी, सॉरी, पापामधून मनुष्य जातीला बाहेर काढण्यासाठी, मरणावरती विजय मिळवण्यासाठी. प्रियांनो, हे कारण होतं की प्रभू येशू ख्रिस्ताने यावं. पण ते करताना, ती प्रोसेस घेताना त्या बरोबरीने प्रभू येशू ख्रिस्ताने आपणासाठी फार मोठे कित्ते घालून दिलेले. आणि त्याच्यापैकी एक मोठा कित्ता हा आहे, तो म्हणजे लीनता, खरे मोठेपण. आणि हीच प्रभू येशू ख्रिस्त इकडे सांगत आहे की मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव द्यावयास आला. प्रियांनो, देवाच्या कृपेने आज तुम्हाला मला या वचनावरती मनन करण्याची संधी मिळाली. कारण आपण जे युगामध्ये जगत आहोत प्रियांनो, त्या युगामध्ये अभिमान असणं आणि गर्व असणं याच्यामध्ये फार छोटी रेख आहे प्रियांनो. बरेचदा आपण त्या रेखेमध्ये पलीकडे जातो आणि त्याद्वारे दुष्ट आपल्या जीवनामध्ये असं म्हणू शकतो की किल्ले बनवतो, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये म्हणतात स्ट्रॉंग होल्ड्स ऑफ सिन, पापांचे किल्ले. आणि प्रियांनो, आपण भरपूर दिवसापूर्वी अभ्यास केला होता, मी पासून मूर्तीपूजा सुरू होते. आणि हा मीपणा जो आहे प्रियांनो, हा जो गर्व आहे, जो हा अहंकार आहे, बरेचदा लोक नवीन घर घेतलं, नवीन गाडी घेतली की फोटो पाठवतात की आय एम प्राऊड ओनर ऑफ दिस हाऊस, प्राऊड ओनर ऑफ दिस व्हेकल, प्राऊड पर्सन गेटिंग दिस जॉब और दिस डिग्री. प्रियांनो, हा प्राऊड शब्द आहे ना, ही जी प्राईड आहे, हा जो अहंकार आहे, हा देवाकडून नाही येतो, हा दुष्टाकडून आहे. परंतु आपल्याला कळतही नाही कधी हा अहंकार, हा खोटा मोठेपणा आपल्यामध्ये येतो आणि आपण देवापासून दूर होतो. प्रियांनो, एक जुन्या करारामध्ये फार ह्याच्याबद्दल सुंदर रेफरन्स आहे, तो मला आज द्यावासा वाटतो. आज आपण थोडस या वचनामध्ये संथ रीतीने चालत आहे, कारण हे वचन फार महत्वाचं आहे. मी विनंती करतो, कोणीही निर्गम काढा आणि निर्गम याचा 12वा अध्याय वचन 1 ते 3 वाचा. निर्गम 12, 1 ते 3. सात दिवस पर्यंत तुमच्या घरात खमीर मुळीच नसावे, कारण जो कोणी एखादी खमीराची वस्तू खाईल तो परदेशी असो की स्वदेशी सॉरी असो, त्याचा सॉरी इस्रायलच्या मर्यादेतून वहिनी उच्छेद करावा. वहिनी वहिनी सॉरी, गणना याचा 12वा अध्याय हा. 1 ते 3. निर्गम नाही, गणना 12, 1 ते 3.
गणना 12 1 ते 3 वचन. मोशेने कुशी लोकातील एक स्त्री बायको केली होती, म्हणून मिरियाम व अहरोन ही त्यांची निंदा करू लागली. ती म्हणाली, परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आम्हाशी नाही का बोलला? हे त्याचे बोलणे परमेश्वराने ऐकले. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्याहून नम्र होता. आमेन. प्रियांनो, जुन्या करारामध्ये तसे तर फार संदर्भ आहे, परंतु देवाच्या कृपेने आज सकाळी मी वचन वाचत असताना हाच संदर्भ मला वाचनामध्ये आला. आणि फार महत्वाची गोष्ट प्रियांनो अशी आहे की देवाने जेव्हा मोशेला पाचारण केलं होतं तेव्हा देवाने स्वतः मोशे बरोबर मोशेचा मोठा भाऊ अहरोन ह्याला सुद्धा पाचारण केलं, लेवी कुळामधील याजक म्हणून. आणि त्याचबरोबरीने मोशेचीच मोठी बहीण मिरियाम, जिच्यामुळे असं म्हणू शकतो की मोशे जिवंत राहिला. कदाचित मोशेचा नाश होऊ शकला असता, पण मिरियाममुळे मोशे जिवंत राहिला. आणि ती त्या काळी जेव्हा पूर्ण इस्रायलाने तांबडा समुद्र ओलांडला तेव्हा देवाचं वचन गाणाऱ्यांपैकी, देवाची आराधना करणाऱ्यांपैकी ती एक प्रमुख होती. तर असं पाहू शकतो की आपण हे तिघेही भाऊ बहीण देवाच्या वचनामध्ये फार प्रखर होते, फार आवेशी होते, देवाच्या कार्यासाठी आवेशी होते. परंतु ह्या वचनामध्ये आपण पाहतो एक घटना अशी घडलेली आहे की या घटनेमध्ये त्यांनी मोशे हा खरोखर देवाचा अभिषिक्त आहे की नाही याच्यावरती प्रश्न केलेला आहे. आणि त्यांचं वचन प्रश्न तर केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की देव केवळ मोशाशीच बोललात आहे. आणि प्रियानो, इकडे थोडीशी आढ्यता दिसते. त्यांच्या बोलण्याचा असा अर्थ आहे की देव तर आमच्याशी पण बोललेला आहे. तर मग आम्ही सुद्धा देवाच्या कृपेला तेवढेच पात्र आहोत. आणि मोशे जर काही चुकीचं त्यांना वाटत आहे तर त्यांनी मोशेला चूक म्हणण्यापेक्षा तिकडे देवाला मध्ये आणण्याचं एक पातक केलेलं आहे. आणि मोशेविषयी प्रियांनो इकडे फार महत्वाची गोष्ट आहे 3ऱ्या वचनामध्ये की मनुष्य साक्ष देत नाहीये प्रियांनो. हालेलुया, ही साक्ष देवाकडून आहे. मी पुन्हा एकदा 3रं वचन वाचतो. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्याहून नम्र होता. प्रियांनो, इजिप्त देशाचा राजकुमार, इजिप्त देशामध्ये असं वचनामध्ये आहे की फारोचे सेवक मोशेला फार श्रेष्ठ मानले. आणि असा व्यक्ती ज्याला खुद्द देवाने पाचारण केलं, असं अजून सुद्धा प्रियांनो की त्याच्यामध्ये देवाने ही एक फार महत्वाची गोष्ट पाहिली होती, नम्रता. कारण जेव्हा देवाचा कोप इस्रायलाविरुद्ध भडकला होता तेव्हा खुद्द देवाने मोशेला, मी असं जगिक भाषेमध्ये म्हणू शकतो, ऑफर दिली होती नोहासारखी की मी आता पूर्ण इस्रायलला नष्ट करतो आणि तुझ्यापासून एक नवी संतती बनवतो आणि त्याला आशीर्वाद देतो. आणि एवढी सुंदर ऑफर देऊन सुद्धा मोशेने प्रियांनो इस्रायलाविषयी देवाकडे अब्राम, इसाक, याकोबांच्या अभिवचनाचं नाव घेऊन देवाकडे विनंती केली. आणि हे प्रियांनो खरी नम्रता असल्याशिवाय शक्य नाही. खरी नम्रता की देवा मी नाही तर तुझं गौरव हो, तुझं अभिवचन पुढे जाऊ. आणि ती खरी नम्रतेची चित्तवृत्ती आहे ना, ही मोशेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जी चित्तवृत्ती होती, जी नम्रता होती, त्याची मी असं म्हणू शकतो एक छोटी झलक आहे. आणि त्याच्याविषयी खुद्द देव साक्ष देत आहे की मोशे नम्र होता. आणि प्रियांनो, त्याच्यामध्येच वेळेच्या अभावी मी त्याच्या पुढचं एक वचन स्वतः वाचतो. गणनायाच्याच त्यानंतर असं झालेलं आहे की देवाचा कोप मिरियाम आणि अहरोन त्या दोघांवरती भडकलेला आहे. आणि त्यानंतर मोशेने स्वतः जाऊन काय केलं आपण ते पाहू. गणनायाचा 12वा अध्याय त्याचं वचन 13 मी वाचतो. तेव्हा मोशाने परमेश्वराचा धावा केला की हे देवा, दया करून हिला बरं. किती मोठी गोष्ट आहे. ज्या मोशे विरोधात तिने आरोप लावले होते, तिला जेव्हा देवाने ताडण केलं तेव्हा कुठे काही ना काही ठिकाणी मोशे असा म्हणू शकला असता की बरं झालं, देवाविरोधात बोलली ना, असंच व्हायला पाहिजे. आणि मोशे असा बोलला असता तरी काही पाप नसतं प्रियांनो. परंतु त्या पलीकडे जाऊन मोशे तिच्यासाठी देवाकडे विनंती करत आहे. ही खरी नम्रता आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुम्हाला जर मोठं पण पाहिजे, ही झलक आहे प्रियांनो जी चित्तवृत्ती प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना दाखवलेली आहे. नव्या करारामध्ये अशी भरपूर उदाहरणं आहेत, परंतु मी एक उदाहरण ह्यासाठी सांगत आहे कारण आपल्या सर्वांच्या जवळच उदाहरण आहे. आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आध्यात्मिक दृष्ट्या वाढायला लागतो प्रियांनो, देवाची दानं ना आपल्यावरती पावसासारखी पडायला लागते. आणि मग बरेचदा
एखादा व्यक्ती प्रियांनो आपल्याला अडखळण ठरत असेल किंवा एखादा व्यक्ती आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला त्रास देत असेल, तर त्यांच्यावरती जेव्हा संकट सुद्धा येतात तेव्हा देव आपल्याला ते प्रकट करतो की ते संकट त्यांच्यावरती ह्यासाठी येतंय कारण ते आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक अडखळण करतात. आणि प्रियांनो हे आपल्याला जाणवतं. पण हे अडखळण येते म्हणून प्रियांनो आपण देवाकडे जाऊन असं नाही म्हटलं पाहिजे की हा देवा बरं केलंस, तू अडखळण केलंस, आता ते माझ्या जीवनामध्ये ना तुझ्या माझ्यामध्ये येणार नाही. देवा बरं झालं तू त्यांना ताडण केलं. आता त्यांना कळेल की जगामध्ये सर्व सृष्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त हाच एक प्रभू आहे. प्रियांनो, प्रभूने असं कधीच स्वतःला प्रकट केलेलं नाही. आणि हे प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना पण सांगत आहे. आणि ही चित्तवृत्ती वचनामध्ये शिष्यांसाठी सांगितलेले प्रियांनो, परंतु तुमच्या आणि माझ्यासाठी लागू होते. कारण आपण जेवढे देवाच्या वचनामध्ये वाढतो तेवढे आपल्याला फार मोठे अधिकार मिळतात प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त सांगितलेले पृथ्वीवरती विंचवांना तुडवण्याचा अधिकार, मोठ्या मोठ्या मेलेल्यांना खडगातून बाहेर काढण्याचा अधिकार प्रियांनो तुम्हाला आणि मला मिळणार आहे. पण त्या अधिकाराच्या बरोबरीने ती नम्रता, ते खरे मोठेपण, इतरांची सेवा करण्याची चित्तवृत्ती आपल्यामध्ये आली पाहिजे. जे आपल्याला त्रास देतात त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची, गुडघे टेकून आपल्या गुडघ्याला जखमा झाल्या तरी सुद्धा जे आपल्याला त्रास देतात त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची चित्तवृत्ती तुमच्या माझ्यामध्ये यायला हवी. आणि हेच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. आणि हे प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त केवळ सांगत नाहीये, हालेलुया, तुमच्या आणि माझ्या पुढे जाऊन हे केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केलं, मनुष्य प्रतिमेचं झालं. आणि एवढंच नाही, त्याने मरण, हे प्रियांनो आपण पुढे येणाऱ्या वचनामध्ये फार प्रकटतेने समजूया, कारण लहानपणापासून आपण कदाचित हे समजलो नाहीये. वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं. वधस्तंभावरचं मरण प्रियांनो काय आहे ते पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला कळेल. कारण हे मरण नाहीये. ह्या मरणामध्ये ना मनुष्याला मारलं जात नाही, तर त्याला मरण्यासाठी सोडून दिलं जातं की त्याचे हाल करून त्याच्या वेदनेमध्ये तो मनुष्य मरेल. आपण पुढच्या काही दिवसामध्ये वचनामध्ये याचा अभ्यास करू. परंतु आज या वचनामध्ये हा छोटासा फार आपण आज केवळ 3च वचनाचा 4च वचनाचा अभ्यास केलेला आहे. परंतु मी प्रकर्षपणे हे सांगू इच्छितो की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला मला स्पष्टपणे सांगत आहेत, आपले सर्वांचे विचार, आपली युक्ती म्हणजे आपले बोलणे आणि आपली कृती, ह्या तिन्ही गोष्टींमध्ये जर प्रियांनो तुम्हाला मला श्रेष्ठ व्हायचंय, श्रेष्ठ होण्यामध्ये काही वाईट नाही. तुम्हाला आपल्या या ग्रुपमध्ये, आपल्या मंडळीमध्ये श्रेष्ठ व्हायचे, फार चांगली गोष्ट आहे. श्रेष्ठत्वाची, देवाच्या आध्यात्मिक दानांची अपेक्षा बाळगा, श्रेष्ठ होण्याची अपेक्षा बाळगा. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा फॉर्म्युला दिलाय, तो फार महत्वाचा आहे. श्रेष्ठ व्हायचंय, हरकत नाही, इतरांची सेवा करा. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वतःला एकमेकांपेक्षा लीन मान. जे प्रियांनो, जुन्या करारामध्ये बरीचशी उदाहरणं आहेत, परंतु आज मला मोशेचं उदाहरण सापडलं म्हणून मी मोशेचं उदाहरण देत आहे. हे फार महत्वाचं आहे प्रिय. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या माझ्यासाठी हे केलेलं आहे. आपण पुढच्या एक वचनाचा रेफरन्स घेऊ आणि मग थांबू. मी विनंती करतो की पुढची 2 वचन आपण वाचूया आणि मग थांबूया. मत्तई 20 याचं वचन 29 आणि 30 कोणी वाचा. मत्तई 20, 29 आणि 30. मग ते यरीहोहून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्या मागून चालला. तेव्हा पहा, वाटेवर बसलेले 2 आंधळे येशू जवळून जात आहे हे ऐकून ओरडून म्हणाले, हे प्रभू, दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. हालेलुया. आमेन. प्रियांनो, हे वचन फार महत्वाचं आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जे खरे मोठेपणे त्याविषयी शिष्यांना समजावून सांगितल्यानंतर यरीहोहून ते जात असताना, म्हणजे यरीहोहून ते समुद्राच्या किनाऱ्याच्या दिशेने चालले होते. आणि जुन्या करारामध्ये आपण पाहिलेलं आहे की इस्रायल लोकांनी यहोशुवा बरोबर यार्देन नदी जेव्हा तुटडीवरून वाहत होती तेव्हा त्यांनी ती यार्देन नदी पार केली होती. नदीच्या मधोमधून गेले होते. देवाने ती नदी आटवली होती. सॉरी. आणि प्रियांनो, ज्या ठिकाणी ती देवाने इस्रायली लोकांनी ती नदी पार केली होती त्या ठिकाणापाशी, त्या ठिकाणाच्या जवळ प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे, असं या मत्तईमध्ये आणि बाकी शुभवर्तनामध्ये नमूद आहे. आणि यरीहोहून जात असताना हे जे शहर होतं प्रियांनो, जे पूर्वीच्या काळी फार मोठं शहर होतं, पण आता एक छोटंसं, प्रभू येशूच्या काळामध्ये असं म्हटलं जातं की ते एक छोटंसं गाव किंवा नगर राहिलं होतं, थोडंसं एक खंडर झालं होतं. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येत आहे त्या ठिकाणी एक फार मोठी अद्भुत गोष्ट घडलेली आहे. ह्या शहराचा प्रियांनो बाकी गोष्टींमध्ये एक महत्व असं आहे की हे ते शहर आहे की जे शहर यहोशुवाने जेव्हा कनानी पूर्ण प्रदेश आहे, देवाने दिलेला जो प्रदेश आहे, यार्देन पार केल्यानंतर घ्यायला सुरुवात केला, तेव्हा यहोशुवाने सर्वप्रथम ह्या शहराचा पाडाव केला.
आणि ह्या शहराला प्रियनो आपण वचनामध्ये अभ्यास केलेला आहे की यहोशुवाने शाप दिला होता की जो कोणी या शहराचा पाया घालील त्याच्यावरती एक विशिष्ट शाप आहे, जो कोणी हे शहर बांधण्याचा प्रयत्न करतील त्याच्यावरती एक विशिष्ट शाप आहे आणि त्या शहरामध्ये कुठल्याही लोकांची वस्ती होणार नाही. आपण वचनामध्ये त्याचा अभ्यास करूया. मी विनंती करतो यहोशुवा याचा 6वा अध्याय वचन 20 आणि 21 कोणी वाचा. यहोशुवा 6, 20 आणि 21. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला. लगेच लोकांनी आपल्या बरोबर त्या नगरात सरळ चालत जाऊन ते हस्तगत केले. त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, गुरेढोरे, गाढवे या सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला. आमेन. प्रियनो, याच अध्यायामध्ये वचन 26 आणि 27 कोणी वाचा. त्या समयी यहोशुवाने असा शाप दिला, जो कोणी यरीहो नगर उभारण्यास प्रवृत्त होईल त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल. आमेन. आणि प्रियनो, त्याच्यानंतर अहाब राजाच्या कारकिर्दीमध्ये यहोवाने म्हणजे यहोशुवाने जी ही शाप दिलेला आहे तो अगदी पूर्ण झालेला आहे. आणि विशेष करून अहाब राजाची जी कारकीर्द होती त्या कारकिर्दीमध्ये तर या शहराची अत्यंत वाईट अवस्था झाली होती. इतकी वाईट अवस्था झाली होती की त्या शहराचं पाणी लोकांनी पिवणं इतकं कडू झालं होतं. काही लोक त्या नगरामध्ये येऊन वसले जरूर, परंतु कोणीही त्या नगराचा पाया किंवा तटबंदी घालू शकले नाही, कारण यहोशुवाने शाप दिला होता जो देवाने त्या नगरावरती ठेवला होता. आणि त्यानंतर त्या नगराचं पाणी इतकं कडू होतं की त्या नगराचं पाणी पिल्यानंतर स्त्रियांचे गर्भपात व्हायला लागले. आणि अलीशा संदेष्टाच्या काळामध्ये येईपर्यंत यरीहो एक संदेष्ट्यांचं नगर म्हणून थोडंसं प्रसिद्ध व्हायला सुरू केलं होतं. कारण तुम्हाला आठवत असेल की अहाब राजा आणि इजबेल राणीमुळे देवाचे बरेचसे संदेष्टे इस्रायलाच्या बाहेर पळून गेले होते, यहुदाच्या बाहेर पळून गेले होते आणि बरेचसे संदेष्टे त्या काळी यरीहो नगरात राहत होते. मजेशीर गोष्ट आहे प्रियानो. आपण याच्यानंतर उद्या अजून चांगला अभ्यास करू. परंतु संदेश त्या ठिकाणी राहत असल्यामुळे जेव्हा देवाच्या एलियावरती जी कृपादान होतं त्याच्या दुप्पट कृपादान जेव्हा अलिशावरती आलं तेव्हा त्या संदेष्ट्यांबरोबर त्या नगरच्या लोकांनी येऊन अलिशाला विनंती केली की हे शहर फार उत्तम स्थळी वसलेलं आहे, मनोहर आहे. असं म्हटलं जातं की त्या शहराचं दुसरं नाव खजूर होतं, कारण त्या शहरामध्ये खजुरीची झाडं भरपूर होती. म्हणजे नंतर ती खजुरीची झाडं झाली. परंतु ते शहराबद्दल लोकांनी आणि संदेष्ट्यांनी अलिशाला विनंती केली आणि मग अलिशाने लोकांसाठी देवाकडे प्रार्थना केली. आणि मग देवाच्या कृपेने आपण ते वचनामध्ये अभ्यास करू की तिकडचं पाणी गोड झालं आणि ते आत्तागाय तसंच्या तसं आहे. आणि प्रियांनो, म्हणजे ह्याच्याबद्दल आपल्याला आपण ही गोष्ट समजू शकतो की देवाचा शाप सर्व काळ राहत नाही. देवाची कृपा ही शापाच्या पुढे जाते. देवाची दया जास्त मोठी आहे प्रियांनो. आणि इकडे वचनामध्ये आपण आज पुढे अभ्यास करू. आपल्याकडे केवळ 2 मिनिटं राहिलेत म्हणून मी थांबतो. परंतु या पुढच्या वचनामध्ये जे 2 आंधळे आहेत त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला फार अलौकिक विशेषणाने बोलवलेलं आहे की अहो दावीद पुत्र आम्हावर दया करा. दावीद पुत्र म्हणजे प्रियानो मसीहाचे एक विशेषण आहे. आणि आपण उद्या त्याचा अभ्यास करू. परंतु या वचनामधून आज थांबण्यापूर्वी मी हे सांगू इच्छितो की जे डोळस लोकांना दिसलं नाही, जे त्या पिढीतल्या यरुशलेमेत किंवा इतर आशीर्वादी शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना जिथे देवाचे मोठे मोठे चमत्कार झाले होते त्या लोकांना दिसलं नाही, ते या यरीहो नगराच्या बाहेर राहणाऱ्या, असं म्हटलं जातं की यरीहो नगराच्या जवळपास 6 किलोमीटर बाहेर हा प्रसंग घडला होता, समुद्र किनाऱ्याच्या जवळ. त्या नगराच्या जवळ राहणाऱ्या छोट्याशा खिंडारात राहणाऱ्या 2 आंधळ्यांना ती गोष्ट समजली. त्यांनी लोकांकडून सुवार्ता ऐकली, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला येताना ऐकून त्या आंधळ्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटले, अहो दावीद पुत्र आमच्यावर दया कर. यानो, आज आपण खरे मोठेपण ह्याचा अभ्यास केलेला आहे. याचबरोबर आपण हा सुद्धा वचनामधून समजून घेऊया की प्रभू येशू ख्रिस्ताला जाणण्यासाठी केवळ आपले शारीरिक क्षमता म्हणजे आपले डोळे, आपले कान, आपली बुद्धी ही महत्वाची नाहीये प्रिया. आपण शारीरिक दृष्ट्या कितीही कमजोर असलो, आपल्याकडे काही आपल्या शरीरामध्ये आजार असतील,
किंवा आपल्यामध्ये भरपूर कामाची व्यस्तता असेल, जीवनाची चिंता असेल, परंतु म्हणून प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये आणि इतरांच्या जीवनामध्ये ख्रिस्त प्रकट होण्यासाठी त्याचं अडखळण बनू देऊ नये. आज सुरुवातीला जसे आपण प्रार्थना केली, की आपल्या प्रार्थनेमध्ये गेले कित्येक दिवस आणि विशेष करून मला थोडंसं एक गोष्टीचं दुःख वाटतं, की 25 डिसेंबर नंतर आपल्या प्रार्थनेमध्ये लोकांची संख्या थोडी कमी व्हायला लागली. आपण सर्वजण हे ओझं वाटूया आणि आपल्यापैकी तुम्हाला आणि मला जर खरोखर श्रेष्ठ व्हायचंय, तर आपण हे ओझं घेऊन आपण इतरांची सेवा करायला शिकूया. आपण हे ओझं घेऊन दररोज आपण इतरांना फोन करूया, इतरांशी चर्चा करूया. आपल्या मंडळीमधले, आपल्या गावातील, आपल्या शहरातील लोकांना आपण मेसेज करूया, की तुम्ही या प्रार्थनेमध्ये या. आणि त्याच्यामध्ये जर प्रियांनो आपल्याला कोणी उत्तर देत नाहीये किंवा कोणी चुकीचं बोलतं, त्याबद्दल आपण वाईट वाटून घेऊ नये. कारण आपल्याला जर देवाच्या राज्यामध्ये श्रेष्ठ व्हायचं तर आपण इतरांची सेवा करणं